गरज नाहीये तिच्याशी बोलायची। झालं ना तुझ्या मनासारखं? मी म्हणत होते हे सेलिब्रेशन करायची काहीही गरज नाही। काय तर म्हणे अथर्व आणि वेदा एकमेकांच्या जवळ येतील, झालं तसं? उलट ते एकमेकांपासून आणखी लांब गेले। अंबिका गेल्यापासून मी वेदाला सांभाळलं। तिला काय हवं काय नको ते माहितीये मला, पण हिला असं वाटतं की हिला वेदाचं मन माझ्यापेक्षा जास्त कळतं। सतत सतत स्वतःची मनमानी करत असते। माझ्या अथर्वला फसवून त्याच्याशी लग्न केलं आणि आता वेदाला स्वतःची आई म्हणवते। पण एक लक्षात ठेव मीरा, अथर्वचं आणि वेदाचं मन मी तुझ्यापेक्षा जास्त ओळखते। पाहिलत ना काय परिणाम झाले? आता कोणाला तोंड दाखवायचं आम्ही? मॅडम प्लीज प्लीज तुम्ही स्वतःला इतका त्रास नका करून घेऊ। आता अथर्वला आपली खरी गरज आहे। शेवटी कसं आहे, अथर्व आणि वेदाला आपणच सांभाळून घ्या। हो ना, खरं बोलतेस। आता यापुढे आपणच त्या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू करूया। हिचं काय आहे, नुसतं वरवर दाखवायचं। मी वेदासाठी याव केलंय, वेदासाठी त्याव केलंय, आणि मनात काय, तर दोघांना वेगळं कसं करायचं ते। माझ्या मनात असं अजिबात नाही आई साहेब। आई साहेब म्हणू नकोस मला। दादासाहेब, तुम्ही कायम या मुलीला तुमच्या पाठीशी घालत आहात। मला सांगा, आज पण तुम्हाला तीच बरोबर वाटते? आई आई तू प्लीज शांत हो ना। आणि मला सांग, तू अचानक मंदिरातून घरी का आलीस? कारण माझं मन मला सांगत होतं